लाईट कमी पडते. हा इथे हलवलं पाहिजे. माईक माईक आहे ना माईक आहे ताते माईक माईक आपले इथे उपस्थित राहिलेले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या नेता खरात पंचायत समितीचे 83 गाण्यातील कोळी गाण्याचे उमेदवार रामदास साळुंके आणि संभाजीनगर गणातून विजया साळुंके हे तिन्ही उमेदवार आपल्याला थोडस मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले. प्रथमतः आपलं प्रास्ताविक सोडव करण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि आपण या कार्यक्रमाचं ठिकाण बदलल्यानं आपला जरा थोडासा घोटाळा झाला. ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता त्या ठिकाणचे आपले ग्रामस्थ हे वैकुंठवासी झाले आणि ते दुपारनंतर झाल्यामुळे आपली तारांबळ झाले. प्रथमतः कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा कैलासवासी अजितदादा आणि श्री गायकवाड यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहे. 2 मिनिट आहे या जागेवर सर्व ग्रामस्थांनी महिलांनी शांत बसायचे, कोणीही कालवा करू नका. होय दैवत माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा भोसले आणि आपल्या कोरेगाव तालुक्याचे लाडके आमदार काँक्रीट आमदार माननीय महेशदादा शिंदे आणि आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रथमतः MIDC परिसरामध्ये स्वागत करतो आणि त्यांचं प्रथमतः स्वागत निलकंठेश्वर सोसायटीतल्या महिलांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. शनिवारी सकाळी 7:30 ते 5 या वेळेमध्ये आपण सर्वांनी घेतलंय आणि या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह हे कमळाचं आहे. सर्व महिला मंडळांना एक विनंती करतोय की दर वेळेला आपल्याला वेगवेगळ्या मशीन असतात, मतदानाला वेगवेगळ्या मशीन असतात, त्यावेळेला एकाच मशीनवर आपल्याला 2 मतं द्यायचे आहेत. सर्व महिलांना माझी विनंती आहे, एकाच मशीनवर 2 वेळा आपल्याला कमळाला मतदान करायचंय. आणि मशीनची थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला. आपल्याकडे जी मशीन उपलब्ध आहे
या मशीन मध्ये सुरुवातीला पांढऱ्या कलरचा कागद आहे आणि 2 नंबरला गुलाबी कलरचा कागद आहे. एकाच मशीन मध्ये पांढऱ्या कलरचा कागद आणि गुलाबी कलरचा कागद आहे आणि या कागदामध्ये पांढऱ्या कलरच्या कागदाच्या मध्ये आपलं कमळाचं चिन्ह बघायचंय, त्या समोर बटन दाबायचंय आणि गुलाबी कलरच्या कागदामध्ये बी कमळाचं चिन्ह बघायचंय आणि बटन दाबायचंय. सर्वांनी एका वेळे मशीन मध्ये 2 वेळा कमळाला मतदान करायचंय. ही सर्व महिलांनी लक्षात ठेवा. दरवेळेला आपण वेगवेगळ्या मशीन मध्ये मतदान करतो, ह्या वेळेला मात्र आपल्याला एकाच मशीन मध्ये 2 वेळा कमळाला मतदान करायचंय. ही सूचना सर्वांनी लक्षात द्या. आपल्या घरातल्या माणसांना सांगा, आजूबाजूच्या माणसांना सांगा, सर्वांनी ही माहिती द्या. जास्त वेळ न घेता भाजप शिवसेना युतीचे हे दोन्ही उमेदवार आहेत. आपले खासदार साहेबांनी, आपल्या आमदार साहेबांनी, आपल्या बांधकाम मंत्री साहेबांनी या सर्वांनी मिळून हे तिन्ही उमेदवार, एक गटाचा आणि 2 गणाचे, हे तिन्ही उमेदवार आपल्याला दिलेत. मी सर्वांना नम्र विनंती करतो, कमळ या चिन्हासमोर आपण सर्वांनी बटन दाबायचंय आणि भरघोस मताने या तिन्ही उमेदवारांना विजयी करायची अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी आपल्या कोडोली जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी जो महिलांचा आपल्या हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासाठी उपस्थित असलेले आपले दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सौभाग्यवती श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले आणि व्यासपीठावर कोडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ नीता बाळासाहेब खरात, तसेच कोडोली पंचायत समिती गणाचे उमेदवार रामदास भवन साळुंके आणि संभाजीनगर गणाच्या विजया सागर साळुंके. राणीसाहेब, खरं बघायला गेलं तर आज जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय वारसा आहे, तो वारसा खऱ्या अर्थानं आपले खासदार साहेब आणि आपण पुढे चालवत आहात. आज या कोडोली गटामध्ये जे उमेदवार आपण दिलेले आहेत, त्यांचं या गटामध्ये खूप सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, आरोग्यविषयक असेल, विकासात्मक खूप कामं या विभागामध्ये या तिन्ही उमेदवारांनी केलेली आहेत. आणि ते रस्ते असतील, साखर पूल असेल, पाणीपुरवठा योजना असतील, मंदिरे असतील, सार्वजनिक सभागृह असतील, बहुउद्देशीय सभागृह असतील, सामाजिक कामे असतील, अनेक अशी कामे या तिन्ही उमेदवारांनी केलेली आहेत. आपले प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्या कोडोली गटामध्ये त्यांचं काही सुद्धा काम दिसत नाही. म्हणजे तर बघायला गेलं तर आम्ही सुद्धा कोडोली असेल, संभाजीनगर असेल, समर्थनगर असेल, खिंडवाडी असेल, जयगाव असेल, कारंडवाडी असेल, जैतापूर असेल, चिंचनेर असेल, या 8ही गावात कामं केलेली आहेत. ही कामं कुणाच्या माध्यमातून झालेली आहेत तर आपले दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपले कार्यसम्राट आमदार महेशजी शिंदे साहेब आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या तिघांनी विचार करून या जी तिघांना उमेदवारी दिलेली आहे, या विभागामध्ये पुढच्या येणाऱ्या कार्यकाळामध्ये जी खूप म्हणजे विकासात्मक जी काय, धोरणात्मक जी काय कामे असतील ती कामे करण्याचा प्रयत्न हे तिन्ही उमेदवार 100% नक्कीच करतील असे मी आपल्याला माहीत होतो. आता आमची जर तुम्हाला सगळे कामं माहीत असतील की बाबा कोडोलीमध्ये सुद्धा आज पाणीपुरवठा असेल, रस्ते असतील, त्या माध्यमातून खूप विकास झालेला आहे. मी बाळासाहेब खरात म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत एक 25-30 वर्ष झालं की कुठलंही राजकीय पद वगैरे न घेता सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी या विभागासाठी आणलेला आहे. सामाजिक कामे जर बघायला झाली तर आपला जानाईमाळी डोंगरावरचा जो पायरी प्रकल्प आहे, पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्या पायऱ्या आम्ही बांधलेल्या आहेत, शेवळणी आहे, क्लासेस आहेत, व्यायामशाळा आहे, अनेक सामाजिक उपक्रम मदत आहेत, रस्ते, साखर असे अनेक प्रकारची विकास कामे केलेली आहेत. ग्रामपंचायतीपासून ते अगदी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अगदी मंत्रालयापर्यंत सुद्धा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. आज इथं उद्योगासाठी किंवा जे एक युवकांसाठी जी रोजगार निर्मिती आहे ते सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात केलेले आहे. आमच्या माध्यमातून 1000 ते 1500 लोकांना आज इथं रोजगार उपलब्ध झालेला आहे.
आणि हीच पुढे एक आपल्या सगळ्यांना जी काही विकासात्मक किंवा सगळा जो चौफेर विकास आपण म्हणतो तो विकास करण्यासाठी आज या उमेदवारांच्या पाठीशी आपण सर्व महिलांनी आणि आपल्या इथे असणारे बंधू राहिलं पाहिजे. खरं बघायला गेलं तर मी राणीसाहेब पहिला आपल्या अत्यंत आभारी आहे की आज आपण जी समाजामध्ये खरोखर जी काम करत आहे, ज्यांची समाजामध्ये एक उंची आहे, एक पातळी आहे, त्यांनाच आपण उमेदवारी दिली. त्याबद्दल मी आपल्या छत्रपती घराण्याचं आभार मानतो सर्व जनतेच्या वतीने. आणि छत्रपती हे काय असतात की जे चुकीची कामं करतात त्यांना कधीच त्या पद्धतीने तिथे संधी दिली जात नाही. आणि जे खरोखर समाजाचं काम करतात त्यांना 100% छत्रपती घराण्याकडून त्यांच्या पाठीवर थाप कौतुकाची टाकली जाते आणि त्यांच्या पाठीशी आज छत्रपती घराणं त्या पद्धतीने उभं राहतं. आणि आजपर्यंत ही जनता राणीसाहेब आपल्या छत्रपती घराण्यावर प्रेम करत आलेली आहे आणि त्या प्रेमातून 100% आम्ही उतरावू आणि आपल्या छत्रपतींची कायम मान या महाराष्ट्रामध्ये उंच राहील या पद्धतीनेच आम्ही कार्य करत राहू. आम्हाला जी संधी दिली, माझ्या पत्नीला दिली, माझ्या 2 बंधू आणि माझ्या ताई, तसेच या ठिकाणी आपल्या कोडोलीचा सरपंच सुद्धा स्वाती भोसले यांचं सुद्धा काम त्या पद्धतीने चांगलं आहे. आणि जी काय संधी दिली त्या संधीचं नक्कीच हे तिन्ही उमेदवार सोनं करतील असं आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याने मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माझी माता बहिणींनो, स्टेजवर बसलेले उमेदवार आणि सर्वांना नमस्कार. आणि मला इथे बोलवलं त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. मला हे निमित्त सगळ्यांना भेटायला पण मिळतंय आणि आभार पण जरूरी है पहले, इसलिए कि आप सब ने हमेशा उदयनराजे का साथ दिया है. आपने हमेशा उनको प्यार किया है, जैसे उनको प्यार किया है मुझे भी प्यार किया है. आणि त्याच्यासाठी मला खूप खूप आधार आणि आभार दोन्हीचे. आज के दिन मार्गदर्शन मुझे नहीं लगता, मुझे ऐसे लगता है की तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या समोर जे उमेदवार आहेत आणि तुमच्या मध्ये ते राहतात, तर तुम्हाला माहिती आहे त्यांची काय म्हणजे त्यांचं काम काय आहे की नाही आहे. तर मला काय बोलायची गरजच नाहीये. त्यांच्या समोर कोण आहे कि अपन दूसरों के लिए बुरा बोलने की जरूरत नहीं है, इसलिए कि आप सबको अच्छे से मालूम है कि सामने कौन कौन खड़े हुए हैं, उनका क्या समाज में काम है कि नहीं है. तो अच्छे से सोच समझ के आप नक्की तुम्ही डिसिजन घेणारच आहे ते मला नक्की माहिती आहे. आणि मला काही सांगायची गरजच नाहीये. मला नुसतं तुम्ही बोलवा, जेव्हा विजयचा गुलाल आपण सगळं लावू आणि तुम्ही यांना निवडून आणणार एकमेकांना, तरी मला बोलवा. तुम्ही मला इथे बोलवला त्याचं मी खूप खूप आभारी आहे. आणि आप सबसे मिलके मुझे खुशी हुई और ये बोल के मैं रुकती हूँ. धन्यवाद. यानंतर ही साहेब जाणार आहेत आणि वैद्य साहेब झाल्यानंतर आपल्या कोडोलीचे गणाचे उमेदवार नीताताई खरात, या कोडोली गावच्या सरपंच स्वाती भोसले, तसेच या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते या ठिकाणचे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि माजी सरपंच मनोज गायकवाड आणि उपस्थित सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आपण बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी सर्व महिलांचं अभिनंदन. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणला की हा महिलांचा आवडता कार्यक्रम असल्यामुळं महिला एखादा दुसरा कार्यक्रम जर ठेवला असता तर एवढ्या संख्येनं महिला कदाचित आल्या नसत्या. पण मनोजदादांचा दरवेळेला या कार्यक्रम असतो, दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी हळदी कुंकूचा असतो. त्याच्यामुळं यंदा थोडस जागा बदलल्यामुळे थोडीशी गर्दी कमी झाली. त्याच्या डबल गर्दी त्या कार्यक्रमाला असते तरी ठीक आहे, जे आहे ते ठीक आहे. चांगल्या पद्धतीने अतिशय नियोजन चांगलं केलंय. मी जास्त काय बोलणार नाही कारण उशीर झाला आहे. आज आम्हाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार महेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला तिघांना उमेदवारी दिलेली आहे.
आमच्या तिघांचं सुद्धा चिन्ह हे कमळ आहे. एक मशीन आहे, एका मशीनवर दोन वेळेला मतदान करायचे आणि दोन्ही ठिकाणी कमळाच्या ठिकाणी या ठिकाणी आपण मतदान करून आम्हाला मोठ्या संख्येनं आपण जेवढे उपस्थिती आहे त्या उपस्थितीने प्रत्येकाने मतदान केलं तरी आणि आसपास जरी सांगितलं तरी निश्चितप्रमाणे आमच्या तिघांचाही विजय निश्चितप्रमाणे होईल याबद्दल मनात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. या ठिकाणी एमआयडीसीच्या ह्याच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने जर मोठा प्रश्न जर काय असेल तर पाण्याचा प्रश्न हा होता आणि पाण्याचा प्रश्न हा मनोज गायकवाडच्या माध्यमातून या ठिकाणी या वार्डाचा 100% पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी हा या वार्डामध्ये सगळ्यांना पाणी मिळते. फक्त विषय काय होता तर फक्त पाण्याच्या बिलाचा विषय होता. तो सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 3.5 कोटी रुपये या ठिकाणी मनोज गायकवाडांच्या माध्यमातून महाराजांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून आपण सोलरचं मोठं प्रोजेक्ट एक मंजूर केलेला आहे, स्कीम मंजूर केली आहे की जेणेकरून त्याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे. 1, 2 ते 3 महिन्यामध्ये सोलरचं सुद्धा काम निश्चितप्रमाणे होईल आणि आपल्या पाणी बिलामध्ये कपात होईल. आपल्याला कशा पद्धतीनं सवलतीच्या दरात 50% दरात पाणी आपल्या पॉकेट देता येईल या आम्ही निश्चितप्रमाणे प्रयत्न करू. आम्हाला ज्यावेळेला आपण बहुसंख्येनं मोठ्या विजय कराल त्यावेळेला आम्ही तिन्ही उमेदवाराच्या ठिकाणी त्यांना मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो की जे जे तुमच्या मनामध्ये जे कल्पना आहे जे विकासाचं काय या ठिकाणी गटामध्ये काय करता येईल त्या पद्धतीने आम्ही निश्चितप्रमाणे विकास कामामध्ये आम्ही तिघही कुठे कमी पडणार नाही. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकणार आहे त्या विश्वासाला कधी आम्ही तारा जाऊन देणार नाही एवढं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना वचन देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संभाजीनगर गणातून पंचायत समितीसाठी उभी आहे. माझं चिन्ह कमळ आहे. नीताताई खरात ह्या बोडोली गटातून जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि रामदास दादा साळुंके बोडोली गटातून कमळ या चिन्हासाठी उभे. तरी तुमचा आम्हाला आशीर्वाद असावा. प्रथमतः तुम्हा सर्वांचे इथं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या इथं आपल्या श्रीमंत छत्रपती दमयंती राजे येऊन गेले. त्यांचेही मी आभार मानते. म्हणजेच आपल्या वहिनी साहेब सगळ्यांच्याच आहेत त्या. तरी मी सौ नीता बाळासाहेब खरात आणि रामदासजी दादा साळुंखे आणि विजयाताई साळुंखे यांना आम्हा तिघांनाही आज आपल्या भाजप शिवसेना पक्षाने म्हणजेच आपले दोन्ही महाराज साहेब आणि आपले कार्यसम्राट आमदार साहेब असतील यांनी अगदी विश्वास ठेवून जे आम्हाला उमेदवारी दिलेले आहे त्याबद्दल त्यांचेही मी प्रथमतः आभार मानते. आणि आमच्या तिघांचे चिन्ह कमळ आहे. तरी तुम्ही सर्वांनी कमळासमोरील बटन दाबून आम्हाला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती आहे. सर्व महिलांना विनंती आहे, हळदी कुंकू कार्यक्रम चालू झाला तर महिलांनी फळवून आपापल्या लोकांनी नावे घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. एक तर महिलांना आपल्याला फुले व्यासपीठ फोटो मिळत नाही. कायम चूल मुलं आणि घर या बंधनामध्ये बऱ्याचशा महिला अडकल्या जात आहेत. वेगळा कार्यक्रम जर महिलांना एन्जॉय करायचा असेल तर बसलेल्या महिलांपैकी खोबऱ्याच्या वाटीत जायफळ वाटीत आले नागिनी आले पद्मिनी केळाच्या दर्या खतखत गेले सासरगती सासरगडच्या 3 पावरा त्याला वाटती गोंधळ 12 शिक्षिकांत पाणी खात्यात कळगळा शालिनी गाठी वारा म्हणतो हात रणवीररावांचं नाव घेते हळदी कुंकवाला खाली. विजयरावांचे नाव घेते हळदी कुंकवाची कारण. पुरुष म्हणजे सागर, नदी म्हणजे सरिता. हनुमंतरावांचं नाव घेते तुमचा शब्द करिता. आपल्या सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती माननीय सुनीलतात्या काटकर हे आपल्याला या कार्यक्रमासाठी आले. छत्रपती उदयन महाराज, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि या विभागाचे लाडके लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी
कमळ या चिन्हावर 3 उमेदवार उभे आहेत. जिल्हा परिषदेसाठी नीता खरात आणि त्याच पद्धतीनं आपल्या पंचायत समितीसाठी साळुंकेताई आणि आमचे मित्र आणि माजी पंचायत समिती सदस्य राजू साळुंके या ठिकाणी उभे आहेत. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं माता भगिनी महिला वर्ग जमलात आणि आपल्या सर्वांच्या आदरणीय राणीसाहेब दमयंती राणीसाहेब या ठिकाणी येऊन आपल्याशी हितगुज साधून गेले. आपल्या सर्वांना विनंती आहे, महिला एक एवढी मोठी शक्ती आहे, कारण महिलांनी उठाव केला तर परिवर्तन हे अटळ असतं. आणि मला एकूण दिसतंय आपण सर्वांनी ठरवले आणि येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या पंचायत समितीचे राजू साळुंके आणि नीताताई खरात जिल्हा परिषदेसाठी आपण प्रचंड बहुमताने विजय करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद.